धुळे शहरातील पांझरा नदीवरील फरशी पूल पाण्याखाली, आठवडाभरात पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या तापी नदीवरील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले। सततच्या पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला। सध्या 1,20,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगावात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतात गुडघाभर पाणी, पंचनामे करून थेट मदत देण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेती पिकाचं नुकसान, सोयाबीन, कापूस, तूर आणि ऊसाचं पीक भुईसपाट। मुसळधार पावसानं लातूरमध्ये अतोनात नुकसान, 24 तासात 70 मिलीमीटर पाऊस, सोयाबीन आणि ऊस पिकांना फटका। कांद्याचे बाजारभाव 5,000 रुपयांच्या दिशेनं, कांद्याच्या बाजारभावात वाढ होताच नाफेड NCCFचा कांदा खुल्या बाजारात, लासलगावातून देशात कांदे पाठवण्याची लगबग सुरू।